जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य, त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालविले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. रेड श्री गुरुचरित्र अध्याय 31. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, या घटनेची कोठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारका, ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते. भक्ताचे कल्याण होते.